मी अरुण खोडके. शिवचिंतन. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा कर्नाटकाच्या स्वारीत गेले होते तेव्हा कॅप्टन मार्टिन याने त्यांच्या लष्करी छावणीचे वर्णन केले आहे. ते असे: शिवरायांची लष्करी छावणी उंची सामान सुमान, स्त्रिया व इतर डामडोल विरहित होती. तिथे फक्त 2 तंबू होते, तेही साध्या कापडाचे तटपुंजे. एक त्यांच्यासाठी आणि दुसरे त्यांच्या महामंत्र्यांसाठी. डॉक्टर फायर म्हणतात की शिवरायांच्या सैनिकांना हालापेष्टींची सवय होती. प्रवासात होणाऱ्या उपासमारीला ते चांगले सरावलेले होते. ते सुखासीन बनलेले नव्हते. त्यामुळे कोणत्याही साहसी आक्रमणाला ते अधिक लायक होते. याउलट औरंगजेबाच्या सैनिकांचे होते. एक वेळ लूट नको म्हणतील, पण जेवण मिळाल्याशिवाय त्यांचे काही चालत नसे. स्वार होताना ते थाटात होत असे. त्यांची हत्यारे हाताखालच्या लोकांनी आणून द्यावी लागत असत आणि त्यांच्या बायकांनाही त्यांना दूर ठेवून भागत नसे. असे होते औरंगजेबाचे सैन्य. मोंगली लष्करात तर डामडोल फारच असे. तंबू, सामान सुमान, ते वाहून नेणारी जनावरे, मनोरंजन करणाऱ्या कलावंतीन, गायिका, व्यापारी, वंजारे, पेंढारी, यामुळे त्यांचे मोंगली लष्कर म्हणजे एक मोठे शहरच बनत असे. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी